हॅलो एव्हरीवन, विश यू ऑल अ व्हेरी हॅपी इंटरनॅशनल वुमेन्स डे. ती सूर्यासारखी उगवते तरी सावलीत राहते. घर, ऑफिस, नाती, स्वप्न सगळं हसत हसत सांभाळते. स्वतःसाठी वेळ काढावा असं तिलाही वाटतं, पण जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात स्वतःला हरवतं. ती ऑफिसला जाते आणि घरीही काम करते. सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरात जाईपर्यंत ती आधी मनातल्या मनात दिवसभराचा प्लॅन ठरवून ठेवते. डब्बे भरून, घर आवरून, मुलांचं सगळं नीट लावून ती ऑफिसला निघते. रस्त्यावर जाताना कुणाला तिच्या मनात चाललेला विचारांचा गोंधळ कळत नाही. ऑफिसमध्ये काम, मीटिंग, रिपोर्ट्स सगळं सांभाळून संध्याकाळी परत घरी येते. पण ती घरी आली म्हणून सुट्टी नाही, तिथं दुसरं काम वाट पाहत असतं. मुलांचा अभ्यास, टेन्शन, वडीलधाऱ्यांची काळजी, नातेवाईक, पाहुणे सगळ्यांना वेळ द्यायचा. कधीतरी स्वतःसाठी वेळ काढावा असं वाटतं, पण स्वतःचा वेळ घेणं म्हणजे स्वार्थीपणा असं काहीतरी समाजानं तिच्या मनावर ठसवलंय. ती घरासाठी काम करते, ती ऑफिससाठी काम करते, पण तिच्यासाठी कोण काम करतं? क्वेश्चन मार्क. ती घरातच असते म्हणून तिचं काम दिसत नाही. दुसरीकडे एक अशीही आहे जी ऑफिसला जात नाही पण घर चालवते. लोक तिला साधी गृहिणी म्हणतात, पण तिचं काम कुठेच मोजलं जात नाही. ती घरासाठी पूर्ण वेळ देत असते. आई वडिलांची काळजी घेणे, मुलांचं संगोपन करणे, नवऱ्याची जबाबदारी घेणे, घरातली प्रत्येकाच्या गरजा सांभाळणं, ही एक 24 तास नोकरी आहे, ज्याला सुट्टी नाही, पगार नाही, तक्रारही नाही. कामावर जाणाऱ्या बायका झगडतात, घर सांभाळणाऱ्या बायका झगडतात, पण दोघींच्या झगडण्याची किंमत कोणीच समजून घेत नाही. महिला दिन म्हणजे एकमेकांना समजून घेण्याचा दिवस आहे. महिला दिन फक्त तुला सलाम म्हणण्याचा दिवस नाही, तर त्या स्त्रियांना खरंच मदत करण्याचा दिवस आहे. ती जर ऑफिसमध्ये असेल तर तिच्या जबाबदाऱ्या एकटीने उचलू नकोस. ती जर गृहिणी असेल तर तिच्या कामाला सहज समजू नकोस. घरातल्या आणि ऑफिसातल्या दोघीही नॉर्मल आहेत. एकीचं काम दुसऱ्यांपेक्षा कमी नाही किंवा दुसरीचं काम एकीपेक्षा जास्तही नाही. आता फक्त समजून नको तर मदत कर. महिला दिनाच्या पोस्ट टाकणं सोपं आहे, पण खऱ्या अर्थाने तिचा दिवस हलका करायचा असेल तर तिला रोजच्या जबाबदाऱ्यात मदतीचा हात द्यायला हवा. महिला दिन फक्त एक दिवसाचा उत्सव नाही, तर दररोज एकमेकांना समजून घेण्याची, आधार देण्याची संधी आहे. थँक्यू सो मच.